आम्ही चाललो मित्रांनो बघा माळकरी बघा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते मित्रांनो आपल्या घरून. मी आलेलो आहे आपल्या घरी म्हणजे हिंगोलीला. आज आहे मकर संक्रांती मित्रांनो. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज फुल एन्जॉय करा, पतंग बितंग उडवा मस्त. मी पण सकाळी मस्त आंघोळ बिंघोळ करून रेडी झालो मित्रांनो आणि वाट बघत आहेत आपल्या मित्रांची. सो आपले मित्र येणार आहेत आणि मग आपण त्याच्यासोबत जाणार आहे मित्रांनो बाहेर. आणि आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही पूर्ण हिंगोलीमध्ये फिरणार आहे मित्रांनो आणि भरपूर काही फेमस गोष्टी हिंगोलीतल्या ज्या काय आहेत मी सर्वांना दाखवणार आहे. आणि खायच्या वस्तू असो किंवा फिरायच्या वस्तू असो काही पण असो, हिंगोलीतले जे काही फेमस आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच समोर. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो ही आहे आमची सोसायटी जिथं आम्ही राहतो. हे आमचं क्वार्टर आहे. मी सध्या टेरेसवरती आहे, छतावर आहे. हे बघू शकता अशा प्रकारे ही सोसायटी आहे प्रत्येक बिल्डिंग. हे फायनली हे आला आहे गोलू मोरे बघा. हे विनायक कपाटे आणि गोलू मोरे. एवढा वेळ लावतात का रे? वेळ लागला थोडासा. शाईन गाडी घेऊन आले. चल डेऱ्याकडे जायचं ना आता. चल मग काढ गाडी. आमचा थोडा विषय झाला, गाडी पंक्चर झाली आहे तर दुसरी गाडी आणलाय मी त्या गोल्यानं गाडी घेऊन. गाडी पंक्चर झाली थोडीशी. मित्रांनो आम्ही आता विट्ट्याला घेण्यासाठी डेऱ्या आरामपूर डेऱ्या आले. क्रिमिनल गँगचे सदस्य अध्यक्ष सर अध्यक्ष. आम्ही चाललो पतंग उडवण्यासाठी. आलेच सगळे आता. आम्ही निघलो आता मस्त पतंग उडवण्यासाठी मित्रांनो. यापैकी स्पॉट भेटलेला आहे मित्रांनो आम्हाला. बघू तयारी चालू आहे सध्या. आता एवढा स्टॉक आहे सध्या. बिट्टू अंबरे पतंग चढवत आहेत. चढल का आज पतंग? चढल का पतंग? चढल का आज? अरे अशी कधी चढल रे पतंग? मांजा बघू शकता आमच्याकडे 3 बिंडी मांजा आहे. 6 बिंडी मांजा आहे. 6 बिंडी ही लागलेली आहे आमची कटमकट्टी. बघूत कोणाची कटती. काटलेली आहे पहिली वेळेस. कोणती काढली डेरा? ही गेली. सगळं उडवून झाले मित्रांनो. आता आम्हाला लागली भूक. आम्ही काय नाश्त्याला घेणार आहे आता. सध्या आलो गांधी चौकमध्ये. बघूत आता काय खिचडी वगैरे घ्यायचा प्लॅन चालू आहे. हिंगोलीतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रोग्राम बघू शकता तुम्ही. आम्ही आलो गांधी चौकमध्ये सध्या. प्लॅन आहे माळकरी घेण्याचा. हिंगोलीची फेमस खिचडी भजी ही आहे. हिंगोलीची फेमस खिचडी हॉटेल माळकरी. बघू फायनली आम्ही घेतलेलं आहे मित्रांनो खिचडी वगैरे. आम्हाला हे आपल्या विनायकचं घर बांधणं चालू आहे इथं. आणि मस्त जागा भेटली. आमच्या बिट्टू भावाला तर लय भूक लागली. टेन्शन आलं का बिट्टू? गोल्या जाऊन बसलाय ऑलरेडी. त्याला आता जेवण हे एवढं माळकरी बघा. माळकरी भजी खिचडी चालते काय हरकत नाही. आणि हे वेपर्स. नाश्ता वगैरे करून झालेला आहे मित्रांनो आपला. बसलाच की आता आपण आराम करतोय मस्त. खिचडी 1 नंबर होती आणि आम्ही थोडासा आराम करतोय. हे 2 जण इकडे बसलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि विनायक कपाडे इकडे पाणी देतो त्या घरात. हे बघा त्या घराला पाणी देतो तिकडे जाऊन. आणि आम्ही मार्केटपासून खूप दूर आलो आहे. त्याचं घर सध्या बांधकाम चालू आहे म्हणून. आणि खूप भारी वातावरण आहे मित्रांनो इकडे. खिचडी वगैरे खूप भारी होती मित्रांनो. भजी आणि खिचडी आमच्या हिंगोली जिल्ह्यावर हिंगोली, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये मित्रांनो नाश्त्याला म्हणजे खिचडी भजीच असतात सगळीकडे. सो आम्हाला तेच आवडतं आणि एकदम भारी होतं ते. खूप दिवसानंतर खाल्ली खिचडी वगैरे खूप भारी. आपण आज खूप फिरलो मित्रांनो. तुम्ही बघू शकता मी आता आलो आमच्या छतावरती. माझ्या मागून ट्रेन पण गेलेली आहे इकडे. आणि आमचं घर म्हणजे आमचे जिथं राहतो आम्ही ते स्टेशनपासून जवळ असल्यामुळे ट्रेन पण दिसते आम्हाला इकडेच. आज खूप मजा आली. तसं खूप दिवसानंतर मित्रांना भेटलो आणि खूप काही खाल्लं आम्ही पिल्लो. एवढं व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकलो कारण मोबाईलची चार्जिंग संपली होती मित्रांनो मधातच. आणि आज संक्रांती पण होती आणि भरपूर एन्जॉय केला आम्ही. पतंग बितंग उडवली मस्तपैकी. आता दिवस ऑलमोस्ट संपत आला आहे. संध्याकाळचे आता 6:30 झाले तर तुम्ही बघू शकता. आणि मी आता सध्या फ्रेश वगैरे होऊन जस्ट छतावर आलो आहे आमच्या. विशेष म्हणजे आज खूप दिवसानंतर मित्रांसोबत भेटल्यामुळे खूप भारी वाटले.
तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.